हे रोडच्या साईडची आपली जी कुपट बाकी होती ना, तर ती साळायला सुरुवात केली. जे मध्ये मध्ये दिसतंय ना तेवढं साळणार आहे. म्हणजे बाबा इथं हे जास्त नाही काढणार आहे नाही का, जेवढी गरज आहे ना तेवढंच काढणार आहे. बाकी नंतर करू नाही का. आता इकडं मोठं बुडं दिसायला लागली, ते पण आहे ना साफ करायला लागतील. आणि आपण जो नवीन प्लॉट तयार करतोय ना त्याच्यामध्ये बेड मारले ना, ते पण तुम्हाला दाखवतो. टमॅटो लागवड झाली त्याच्यामध्ये, थोड्या वेळाने दाखवतो. ही दुसऱ्या माळ्यामधून येणारी पाईपलाईन आहे, पण ती नेमकी फुटली चारीमध्ये नाही का. मग ती चेक करायला गेलं मोटर चालू करून, तर पाईपलाईन फुटेल होती. नाही तर चेंबर दिसला का, चेंबर काढलेला आहे. आपल्या जे हा मामा जंबोचा पहिला प्लॉट आणि एक पर्पलचे 2 प्लॉट आहे ना, याच्यामध्ये आपण निंदणी चालू केली. तिथे 3 दिवस निंदणी केली. निंदणं होऊन गेलं 1 दिवसाच्या आत आम्ही आतलं गवत उचलून घेतलं. स्वच्छता तुम्ही पाहू शकता. आणि आता चालू आहे कट मारायचं काम चालू आहे, ते पण तुम्हाला दाखवून देतो कशा प्रकारे. एका गल्लीमध्ये ना डबल कट मारतोय. आता डबल म्हणजे कसं माहिती का, इकून जायचं आणि त्याच गल्लीला परत यायचं. स्लो मारतोय, कारण आपण 2 वर्षापासून ना बागामध्ये ना कट मारेल नव्हता. आपलं सीन काय, आपण बाकीच्यांसारखे ना कट आहे ना जास्त मोठे नाही करत. आपले रेग्युलर खालीच कट राहते आणि नळ्या पण आपले इनलाईन आहे, त्याच्यामुळे नळ्या पण मोकळे राहिले पाहिजे. त्याच्यामुळे निंदणी साफसफाई ना टाईम टू टाईम ठेवायला लागते आपल्याला बागामध्ये. माझ्या प्रकारे काय आपलं आहे ना कट मारायचं काम चालू आहे, सकाळपासून मारतो. एवढं झाले, तिकून 4 गल्ल्या राहिले. आणि दुसऱ्या विषयाचा का, आपण जो नवीन प्लॉट तयार करतोय ना त्याच्यामध्ये बेड पाडले. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल, बेड पाडून तयार आहे. तर त्याच्यामध्ये ना टमॅटो लागवड केली. आता चला ते 3 गल्ल्या राहिले तेवढं आहे ना साऱ्या यंत्रणेने घेतो, कट मारून घेतो. आपल्या याच्यात त्याला कट मारणं म्हणतो आपण. हे दोन्ही कट दिसते ना, याला जे आतमध्ये शेणखत टाकले होते, तर म्हणजे आतलं पाणी आतमध्येच राहिलं पाहिजे, याच्यासाठी आपण मारतो. बाकी दुसरं काही विषय नाही. आणि बागामध्ये स्वच्छता पण चांगल्या प्रकारे झाली. आता अशी मेंटेन ठेवायची आपण प्रयत्न करू. कारण पावसा आल्यानंतर ना, जर पाऊस तुम्हाला माहीत असेल 15 दिवस कंटिन्यू चालतो, म्हणजे ती भुरभुर वगैरे, तर मग तसं पाऊस जर आला तर मग नाही काही करतात. आणि 2 पाऊस पडल्यानंतर जेव्हा थोडीशी हिरवळ म्हणजे ना, हे बाई अशी बारीक जरी लगेच उतरायला लागलं ना, लगेच राऊंडअप मारलं तरी मग स्वच्छता प्रॉपर राहील नाही का. आणि राहिलं विषय आतमधलं, तर आतमध्ये 2 वखर टाकले ना खरडून निघून जातं आतमधलं. काही नाही, मेन विषय असा आहे का कटाचा. आणि आता दुसरा विषय असं झाला का, कटाचा आहे ना पूर्ण प्रॉपर निंदणी केल्यामुळे ना, जे आतमध्ये गवतामध्ये जे बुडं आहे ना होते ना, तर ते दिसत नव्हते नाही का. काही ठिकाणचे ना भरपूर मोठं झाली. इकडं तर नाही, आपण जे राऊंडअप मारलं होतं त्या टाईममध्ये पाहिलं. मग आज जर टाईम भेटला तर मग आज ते पण करून घेऊ, म्हणजे कसं. आणि हे इकडं आहे ना सगळ्या बागाचं आहे ना गवत नेऊन ठेवलं आहे बाहेर, इटवाली. कालच आवरला, आज हे चालू आहे. तुम्हाला तो मागचा प्लॉट पण दाखवून देतो. चल थोड्या वेळाने एवढे राहिले तेवढे कट मारून घेतो. हाच तो आपला टोमॅटोचा प्लॉट आहे. त्याच्यात पहिली पावडर मारायचं काम चालू आहे. आणि पहिले ना आपण 3 फुटावर लावणार होतो, पण मध्ये मग म्हटलं गॅप आहे तर मग मागं पुढं करून लावून देऊ नाही का. मग पूर्ण गॅपमध्येच आपण लावून दिलं आहे 1.5 फुटावर. पाऊस तर थांबला होता, म्हटलं चला की टमॅटोच्या प्लॉटमध्ये जाऊन आणि चेक करून घेऊ काही नुकसान झालेलं आहे का, काही कुठं पेपर उडाला आहे का, ते चेक करायला आलो होतो. पण काही अडचण नाही, एकदम व्यवस्थित आहे नाही का. पाऊस पूर्णपणे उघडला होता, म्हटलं चला लगेच पावडर मारून घेऊ. कारण कसं राहतं, हाच विषय, पाऊस आला का लगेच पावडर मारावं लागते. आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. चला भेटू तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये.